हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. होप यू ऑल आर डुईंग वेल. तर आज आपण बनवणार आहोत तांदळाची उसळ. चला तर मग बनवूया. चला तर मग स्टार्ट करूया. पहिल्यांदा आपल्याला तांदळाचं पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर एका कढईमध्ये पाणी टाकून त्याला गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतर आपण एका किचन प्रेसमध्ये हा उंडा टाकून त्याला बाहेर काढून घ्यायचं आहे शेवाळ्यांच्या आकारमध्ये. आणि जशा की सगळ्या शेवाळ्या तयार झाल्या, आपण त्याला स्टीम व्हायला ठेवून देऊ. हे जवळपास तुम्हाला 15 मिनटं ठेवायचे आहे. त्यानंतर त्याला एकदम बारीक करण्यासाठी आणि साबुदाण्यासारखं होऊ देण्यासाठी आपण त्याला मिक्सरमधून बाहेर काढून घेऊ. जसं की तुम्ही बघू शकता, आता हे फाईनली बारीक झालेलं आहे आणि हे उसळसारखं दिसत आहे. तर चला तर मग आता ह्याच्यामध्ये थोडेसे मसाले टाकू. पहिल्यांदा थोडेसे मिरपूड, नंतर मीठ, लाल तिखट आपण चवीनुसार टाकावे. त्याच्यानंतर थोडी हळद, थोडीशी साखर चवीपुरते. साखरेनंतर आपण त्याच्यात थोडंसं काळं मीठ टाकावे आणि त्याला चांगले मिक्स करून घ्यावे. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायला सोडून त्याच्यात थोडीशी मोहरी आणि जिरे, त्यानंतर त्याच्यात थोडेसे मिरचीचे बारीक केलेले तुकडे हे टाकून ही चवीला पण छान लागतील आणि थोडासा त्याला खमंग स्वाद येईल. त्याच्यानंतर आपण जे मिक्स केलेले सारण आहे ते त्याच्यात टाकून त्याला थोडेसे परतून घ्यावे आणि त्याला 2 मिनटासाठी शिजवण्यास ठेवून द्यावे. त्याच्यावर थोडासा कढीपत्ता आणि शेंगदाण्याचा कूट टाकून आपण त्याला परत परतवून घ्यावे. स्वादिष्ट तांदळाची उसळ खाण्यासाठी रेडी आहे. तर त्याला प्लेटमध्ये घेऊन आपण त्याच्यासोबत कैरी किंवा लिंबू थोडंसं ठेवून खाऊन बघा, एकदम स्वादिष्ट लागेल. जर तुम्हाला मी बनवलेले व्हिडिओज आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.